बारामती नगर परिषदेचे अधिकारी श्री सचिन कोरे यांच्या विरुद्ध काल दाखल करण्यात आलेल्या NCRच्या अनुषंगाने सदर NCRच्या बाबतीत कोणत्याही अशी प्रत्यक्ष घटना घडलेली नसताना देखील संबंधित व्यक्तीने खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे। त्यामुळे आमच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झालेला असून संबंधित व्यक्ती यांनी दाखल केलेली खोटी तक्रार व सदर तक्रार दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर त्याबाबत केलेली दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केलेली आहे। त्यामुळे संबंधित व्यक्तीने दाखल केलेली खोटी तक्रार व दिशाभूल केलेली प्रसिद्ध केलेली माहिती या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही एकत्रित झालेलो आहोत व सदर गुन्हा आज दाखल करत आहोत। शासकीय कार्यालयामध्ये जाऊन जर कोणी स्वतःचं काही काम असेल तर त्यांनी ते कामासाठी शासकीय कार्यालयात जाणं त्यांना क्रमप्राप्त आहे, त्यांनी दिलंच पाहिजे। पण कोणत्याही कारणाशिवाय त्या ठिकाणी शासकीय कार्यालयात जाणं, त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग काढून दमदाटी करणं, पोलीस त्यांना मोठ्या आवाजात बोलणं हा सरकारी कामात अडथळा असल्याबाबत 2025 देवेंद्र कुमार सुप्रीम कोर्टाने सुद्धा या देवेंद्र कुमारच्या या न्याय निर्णयामध्ये मोठ्या आवाजात बोलून दडपण निर्माण करणं हा सुद्धा सरकारी कामामध्येच अडथळा आहे। आणि अशा प्रकारे जर कुणी दडपण आणण्याचा प्रयत्न करत असेल, मोठमोठ्या आवाज काढून जर व्हिडिओ शूटिंग करत असेल शासकीय कार्यालयामध्ये तर हा शासकीय कामात अडथळा मानला जातो आणि त्याप्रमाणे त्यांचे काय असेल ते गुन्हे इथून पुढे नोंद होतील। त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्णपणे पोलीस दलाकडून संरक्षण आहे। शासकीय कार्यालयात शासकीय काम हे शासकीय नियमानेच चालणार आणि त्यांना सुद्धा तेवढंच ते सुद्धा माणसं आहेत, त्यांना सुद्धा तेवढाच काम करण्याचा आणि त्यांना स्वाभिमान आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा त्यांना तेवढाच अधिकार आहे। त्यांच्याही कुठल्या गरिमेला कुठल्याही ठेस न पोचता लोकांनी सुद्धा त्यांना सहकार्याच्या भूमिकेतून त्यांना वागवलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जी काही माहिती आवश्यक आहे किंवा कुठलंही शासकीय काम आहे त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे। पण अशा प्रकारे कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन कुणीही कुणासाठी स्वतःचं काम नसताना दुसऱ्या कामासाठी जाऊन तिथं मोठमोठ्याने आरडाओरड करून शूटिंग काढणं, त्यांना दमदाटी करणं, त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी देणं हा एक मोठा अशा शासकीय कामाचा अडथळाचाच भाग आहे। त्याप्रमाणे त्यांनी जर तक्रार दिलं तर कायदेशीर इथून पुढे तक्रारी आम्ही नोंद करणार आहोत।